नमस्कार. मागच्या वेळेला भारतीय अर्थशास्त्रामध्ये आपण बघितलं होतं की भारतीय शेतीचे स्वरूप कसे आहे है ना. मी एकदा पुन्हा सांगतो की जे काही महाजनाचं भांडवल व जे काही ग्रामीण भागातील कर्जबाजारीपणा होता त्याच्यात आपण बघितलेलं श्रम बाजाराचा दुहेरीपणा यावर आपण चर्चा केली. धान्य उत्पादनामध्ये अनिश्चितता व अस्थिरता जी काही होती त्यावर आपण चर्चा केली. कृषी क्षेत्रातील विविधता व सामान्य करण्याच्या ज्या काही समस्या होत्या त्यावर आपण चर्चा केली. म्हणजे एकंदरीत भारतीय शेतीचे स्वरूप कसे होते यावर आपण योग्य प्रमाणामध्ये आपण ते बघितलेलं. त्याच्यानंतर आपण बघितलेलं होतं की शेती व उद्योग यामधील फरक काय आहे. बरोबर. त्याच्यामध्ये जवळपास 8 ते 9 याच्यावर आपण विचार केलेला. त्याच्यामध्ये आपण हे बघितलं की भूमीचं महत्त्व काय असेल, उत्पादन व्ययातील फरक काय असेल, शेती क्षेत्रातील परावलंबी कशा पद्धतीने अवलंबून आहे दोन्ही याच्यामध्ये, दृष्टिकोनाचा फरक काय आहे, शेतीमालाबाबत मागणीची जी काही लवचिकता आहे ती कमी कशी झाली, टिकाऊपणाबाबतचा जो काही फरक होता त्यावर आपण चर्चा केली. जोखमीच्या स्वरूपातील फरक आपण बघितलं. उत्पादन व्यय व प्रत्यक्षात येणारे उत्पादन याच्या कालखंडामधील काय फरक आहे शेती व उद्योगामध्ये, हे सगळे आपण मागच्या लेक्चरला आपण बघितलं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघितलं होतं की भारतातील जी काही पीक पद्धती आहे त्यावर प्रभाव टाकणारे कोणते घटक आहेत आणि त्या घटकाचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो. तर भौतिक व तांत्रिक कारणे कोणती होती, आर्थिक कारणे किंवा घटक कोणते होते, किंवा सरकारी उपाययोजना व पिकाची संरचना कशा पद्धतीची होती यावर आपण चर्चा केली. आज आपण बघू त्यातल्या त्यात पुन्हा त्याच्यानंतर आपण एक बघितलं होतं की शेतीला उत्पादन निर्धारित करणारे घटक कोणते कोणते होते. तर सामान्य कारणे कोणती होती, त्याच्यानंतर संस्थागत कारणे कोणती होती आणि तांत्रिक घटक कोणते होते यावर आपण विस्तृत प्रमाणामध्ये चर्चा केली. आज आपण बघू की कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी जी काही उपाययोजना व व्यूहरचना ठेवल्या जातं त्याच्यासाठी कोणते कोणते उपाय आहेत त्यावर आपण आज चर्चा करू. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळं पहिलं की भूसुधार कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे. जो काही भूसुधार करायचा आहे ना, म्हणजे भूमीची जी काही महत्तम सीमा निर्धारित करण्याकरिता शेतीचं जे काही पुनर्संघटन करण्याकरिता प्रयत्न करण्यात आले असतील ते सगळे भूसुधार कार्यक्रमामध्ये ठेवल्या जातील. म्हणजे कसं होणार, कसेल त्याची जमीन या म्हणणीप्रमाणे भूसुधार कार्यक्रम व त्याची अट हे मान्य केल्या जाईल. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की भारतातील शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. म्हणजे एकंदरीत भूमी व जल साधनाचं जे काही संयुक्त व्यवस्थापन राहील त्यावर सगळ्यात महत्त्वाचा उपाय असायला पाहिजे. म्हणजे जवळपास 8,70,00,000 हेक्टर भूमी ही सॉइल इरोजन ज्याला आपण म्हणतो की भूमी ही क्षरण खारेपणा किंवा या दोषाने युक्त आहे. तर याच्यावर जर का हा खारेपणा सरकार निघून गेला तर जास्तीत जास्त भूमी ही जलसाधनाच्या याच्यामध्ये आली आणि त्याची जी काही व्यवस्थापनाची जी काही आवश्यकता आहे याशिवाय भूमी संरक्षण उपयोगाची तसेच सामाजिक वनीकरण सुद्धा जे काही नाश पावत आहे अशा जंगलाला पुनर्जीवित करून त्याच्यावर अंमलबजावणी करणं हे आजच्या काळाची गरज आहे. त्यानंतर तिसरं, सुधारित किंवा उन्नत बी बियाणाचा वापर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सध्या जे काही आपण बघतो आहे ते सगळं जे काही उत्पादन होईल शेतीमध्ये जे काही उत्पादन होईल ते योग्य बी आणि बियाणे तसंच खतं सुद्धा असतील. उत्तम खताचा वापर तर आपण नंतर मी घेतोच पुन्हा. म्हणजे एकंदरीत उन्नत बी बियाणाचा जर का आपण वापर केला तर सगळ्यात जास्त त्याची वाढ होईल. उत्तम प्रकारच्या खताचा वापर करावा लागेल की जेणेकरून जे काही बियाण्याकरता खताची जी काही प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर जी काही आवश्यकता असते ते कृषी तंत्राच्या मते भूमीची उत्पादकता टिकविण्याकरिता म्हणजे जेवढ्या खताची आवश्यकता असेल त्याच्या केवळ 1.5 खताचा वापर भारतीय शेतकरी शेतात करीत असतात. म्हणजे जर का एका पर्टिक्युलर याच्यासाठी समजा एक 10 एकर किंवा 5 एकरसाठी समजा एक 500 टन किंवा 600 टन समजा खताचा वापर करायचा असेल तर तिथे फक्त 100 टन खताचा वापर करतात. म्हणजे जेणेकरून फक्त किती प्रमाण झालं त्याचं फक्त 10% झालेलं. आणि जो काही खताचा वापर आपण करतो तो खताचा वापर कशा पद्धतीचा असेल तर नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम अशा खताचा योग्य प्रमाणामध्ये जर का आपण उपयोग केला तर जमिनीच्या उत्पादकतेमध्ये वाढ होऊ शकते असे प्रत्यक्षात अनुभवावरून आपल्याला दिसून येतं. मग जी काही सिंचन व्यवस्था आहे, आता सिंचन व्यवस्था कशी असणार की सिंचन व्यवस्था ही उत्तम बी बियाणाला त्याच्या जोडीला उत्तम खताचा वापर करायला झालेल्या सिंचनाची यथायोग्य व्यवस्था करणे आवश्यक आहे.
आता सिंचन व्यवस्था समजा योग्य प्रकारची असल्यास एकाच जमिनीतून 2 किंवा त्यापेक्षा अधिक पिके काढता येतील, म्हणजेच जमिनीची उत्पादकता वाढवता येते. सिंचन व्यवस्थेचा योग्य प्रकारे जो काही आपण विकास होण्याकरिता जे काही कालवे खोदले, उपलब्ध जलसाधनाचा महत्तम वापर केला, नव्या योजनाची जी काही अंमलबजावणी केली, विपुल पाणी असलेल्या प्रदेशातून कमी पाणी असलेल्या प्रदेशात पाण्याचे प्रवाह वाढविले इत्यादी धोरणाचा पाठपुरावा करण्याची आजच्या काळामध्ये गरज आहे. काही प्रमाणामध्ये 7व्या आणि 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेला आहे. नीती आयोगाने सुद्धा याच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष दिलेलं आहे. कीटकनाशकाचा समुचित वापर सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, की जेणेकरून पिकाच्या 5% भागामध्ये जे काही उंदीर किंवा रोगराई असेल किंवा कीटक असतील ते बहुतेक कीटकांचा औषधी उपयोग केल्यामुळे जे काही शेती असेल ती शेती नष्ट होणार नाही, पीक खाल्लं जाणार नाही, पीक नष्ट नाही होणार आणि याचा फायदा नक्कीच त्या किसानाला होईल, शेतकऱ्याला होईल. शेतीचे यांत्रिकरण झाले पाहिजे, की शेतीचा यंत्राचा जो काही वापर आहे ही शेतीची उत्पादकता वाढू शकते किंवा सर्वसामान्य समज आहे. म्हणजे यांत्रिकरणाच्या समर्थनाने भूमी व श्रम मध्ये काय होते, उत्पादकता वाढते आणि उत्पादन वेळ काय होतो, कमी होतो, वेळेची बचत होईल, त्याचप्रमाणे आर्थिक आधिक्यात वाढ होईल. म्हणजे शेती मालाच्या उत्पादनामध्ये यंत्रसामुग्रीचा जो काही वाटा असेल, बी बियाणे, खते, सिंचन व्यवस्था यापैकी ज्याचा वाटा जितका जास्त असेल किंवा जितका त्याची काही आवश्यकता असेल त्या यंत्राच्या उपयोगासाठी काय होणार, श्रमाची बचत होईल. श्रमाचा उपयोग आपल्याला पुन्हा इतर क्षेत्रामध्ये त्याचा उपयोग करता येईल. प्रत्यय व विपणन सुविधांमध्ये जो काही विकास व्हायला पाहिजे हे सुद्धा एक सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण की शेतीची जर का आपण उत्पादकता वाढवली किंवा वाढवण्यासाठी जी काही उत्तम बियाणे, कीटकनाशके, सिंचन व्यवस्था, यंत्रसामुग्री याची आवश्यकता नक्कीच असते आणि याच्या वापराकरता जी काही भांडवलाची जी काही गरज आहे, परंतु ती लहान व सीमांत किसानाजवळ भांडवलाची कमतरता असते, है ना. त्यांच्याजवळ इतका मोठा पैसा नसतो, म्हणून वेळोवेळी बँक सुद्धा त्या आपल्या कर्ज देत असते शेतकऱ्यांना, बरोबर. म्हणूनच सरकारी ऋण जे कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा म्हणा ॲग्रिकल्चर बँक्स जे आहेत त्या सगळ्या काय करतात, अशा कमी किंवा छोट्या शेतकऱ्यांना कर्ज देत असतात आणि ही मदत समजा झाली तर खूप चांगलं होईल. तसेच छोट्या शेतकऱ्यांसाठी जे काही विपणनाच्या ज्या काही सोयी आपण ठेवल्या आहेत त्या सहजपणे आपल्याला जे काही प्राप्त होतील त्याप्रमाणे काय होणार, वित्त व विपणन या जो सोयीचा आपण जो काही विकास करणे आवश्यक आहे, त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांचा किंवा त्यांच्या शेतमालांचा योग्य किमती मिळू शकतात. उत्पादकांना प्रोत्साहन मिळेल. म्हणजे जे काही भू सुधारक कार्यक्रमाची जी काही कडक अंमलबजावणी आहे, जसं की वित्त पुरवठा, पिकांना योग्य किंमत मिळवून देणे, पिकाचा विमा व उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य बक्षीस इत्यादी उपायाद्वारे आपल्याला शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि उत्पादकता वाढण्यास मदत होईल. चांगल्या प्रकारचे व्यवस्थापन, ज्याला आपण बेटर मॅनेजमेंट असं म्हणू, म्हणजे चांगल्या प्रकारच्या व्यवस्थापनामध्ये शेतीच्या उत्पादकतेत वाढ करता येते किंवा सिंचनाच्या ज्या काही सोयी असतील ती चांगल्या प्रकारची जी काही आधुनिक अवजारे किंवा व्यवस्थित उपयोग करणारे जे काही प्रशिक्षण शेतकरी असेल, याबरोबरच जे काही कृषी क्षेत्रामध्ये विचार व तांत्रिक ज्ञानाचा जे काही प्रयत्न करण्याची आजच्या काळामध्ये गरज आहे. कृषी अनुसंधान, ज्याला आपण ॲग्रिकल्चर रिसर्च असं म्हणतो, म्हणजे सध्या कृषी अनुसंधानामध्ये इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च जे आहे ना, म्हणजे विविध कृषी विश्वविद्यालय व इतर काही विशिष्ट संस्था यांच्याद्वारे जे काही रिसर्च केला जात असेल, संशोधन केलं जात असेल, या संशोधनाचा परिणाम म्हणजेच उत्पादकतात वाढ करण्यासाठी जे काही बी बियाणं आहेत त्याचा शोध लावणे, है ना. याबरोबरच निरनिराळ्या क्षेत्रीय प्रयोगशाळेमध्ये भूमीला जे काही कशा पद्धतीने कोणत्या भूमीला कोणत्या पद्धतीचं खताचा पुरवठा करावा लागेल किंवा भू संरक्षण करण्यासाठी काय कोणती औषधं किंवा फवारणी करावी लागेल किंवा शेतीमध्ये यंत्राचा वापर करायचा व त्याचप्रमाणे रोगांचा सुद्धा नाश करायचा इत्यादी बाबतची जी काही अधिक संशोधन आहे ते करणं आजच्या याच्यामध्ये गरजेचं आहे आणि ते सगळं केल्यानंतर नक्कीच आपल्याला कृषी उत्पादन वाढवण्यासाठी मदत होईल. आता आपण असं बघतो की शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी
जे काही फलोत्पादन पॅकेज जे आहे त्याच्यामुळे काय होणार. आता शेतकऱ्याची स्थिती जी आहे ती मजबूत करण्यासाठी केंद्र शासनाचे प्रत्येक वेळेस धोरण आणि नियम निघत गेलेले, बरोबर. आणि त्याने घोषित सुद्धा केलं 2011-12 मध्ये जवळपास 15,000 कोटी रुपयाची तरतूद सुद्धा करण्यात आलेली, बरोबर. 2017-18 मध्ये जवळपास 25 कोटी रुपयाची जवळपास 25,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली होती. जवळपास 75% पावतो जे काही अनुदान मिळणार आहे. या योजनेद्वारे 25 लाख हेक्टर पडीत जमीन लागवडीखाली आणण्याचा शासनाचा प्रयत्न होता. म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यांची जी काही आर्थिक स्थिती आहे ती ढासळण्यामागे जी काही सिंचन व्यवस्थेचा अभाव असेल, अल्प जमीन धारणा असेल किंवा हलक्या प्रतीची जमीन असेल किंवा कमी उत्पादकता असेल किंवा निसर्गाचा लहरीपणा असेल, तंत्रज्ञानामध्ये जे काही मागासलेपण असेल, ही प्रमुख जी काही कारणे समोर आली. यावर उपाय म्हणून शासनाने जे काही पर्याय, पीक पद्धती, सूक्ष्म सिंचन, कृषी प्रक्रिया, पणन इत्यादी कृषी धोरणाची जी काही प्रमुख उद्दिष्टे म्हणून स्वीकारल्या गेली आहेत, याचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाने पॅकेज जो काही ठरविला तो फलोत्पादनासाठी दुप्पट करण्यात आला. म्हणजे जवळपास 15,000 कोटी खर्च करण्याचा त्यांचा तो निर्धार आहे. त्यानंतर आपण बघूया की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतातील जी काही पीक रचना आहे किंवा पीक रचना निर्धारित करणारे घटक कोणते कोणते आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की व्यवस्थित धोरणाचा जर का अवलंब केल्यास, आम्ही काय म्हणतोय, व्यवस्थित धोरणाचा समजा अवलंब केल्यास यात बदल करता येतो, बरोबर. परंतु आता मात्र भारतासारख्या विकसनशील देशामध्ये पीक घेण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो व तो वावया सुद्धा पाहिजे असे मत बहुतेक शेती तंत्रज्ञानाचे आहे. म्हणजे एकंदरीत काय झालेलं की भौतिक व तांत्रिक कारणे कोणती होती है ना. आता कसं असते की कोणत्याही देशामध्ये किंवा कोणत्याही प्रदेशामध्ये जी काही पीक घेण्याची पद्धती जी काय असेल ती प्रादेशिक जमिनीच्या पोतावर अवलंबून आहे. तिथलं पाणी कसं आहे, तिथलं हवामान कसं आहे, पावसाचं प्रमाण कसं आहे इत्यादी भौतिक वैशिष्ट्यावर त्याचं शेती ही कशी असते अवलंबून असते. म्हणजे कमी मान्सून असेल तर तुम्ही काय घेणार तर ज्वारी आणि बाजरी या पिकाला जास्त महत्त्व द्यावं लागेल. त्याचप्रमाणे समजा जास्त प्रमाणामध्ये समजा पाणी पुरवठा होत असेल तर मग त्याच्यामध्ये ऊस आणि गहू घेता येईल. म्हणजे हे सगळी जी काही फेररचना आहे ती भौतिक कारणावर अवलंबून असतो. नंतर जे दुसरं जे आहे की आर्थिक कारणे कोणती कोणती आहेत किंवा घटक कोणते कोणते आहेत ज्याला आपण इकॉनॉमिक फॅक्टर्स असं म्हणतो. तर देशाच्या किंवा पिकाची जी काही संरचना निर्धारित करण्यात आलेली आहे त्याची आर्थिक कारणं कोणती आहेत, किमती व उत्पन्न हे महत्तम करणे. सगळ्यात पहिला आपण त्याच्यामध्ये एक म्हणू किमती व उत्पन्न हे काय करणे महत्तम करणे. आता विविध प्रकारच्या ज्या काही व्यावहारिक अध्ययनाच्या किमतीमध्ये होणारे बदल व पिकांची जी काही संरचना आहे यात असणारा विशिष्ट संबंध स्पष्ट केला आहे. खाद्य व कृषी मंत्रालयाच्या अध्ययनावरून असं स्पष्ट होते की ऊसाच्या अखिल भारतीय किंवा होणारे बदल जे असतील किंवा ताग व तांदूळ याच्या सापेक्ष किमतीमध्ये उच्च दर्जाच्या धनात्मक सहसंबंध असल्याचे दर्शविलेले आहे. म्हणून काही तज्ञाच्या मते असं आहे की महत्तम उत्पन्नाची जी काही प्रेरणा असेल ती सुद्धा पिकाच्या संरचनेमध्ये बदल घडवून आणण्याचा दृष्टीने अधिक प्रभावी ठरेल. दुसरं शेतीचा आकार. आता जे काही लहान शेतकरी असतील त्या आपल्या गरजांच्या पूर्तीकरता खाद्यान्नाचे किंवा अन्नधान्याचे उत्पादन करीत असतो, बरोबर. आणि त्यामुळे काय होतं की मोठ्या शेतकऱ्याच्या मानाने छोटे शेतकरी व्यापारिक पीक कमी काढतात. आता व्यापारिक पीक कमी काढत असल्यामुळे कारण काय असतं की त्याला स्वतःचं घरदार चालवायसाठी जे काही अन्न लागतं ते अन्नाचा तुटवडा पडू नये म्हणून तो सर्वात प्रथम आपल्या घरात काय लागतं त्याच्यावर सगळ्यात जास्त अन्नधान्य पिकवायसाठी तो भर देतो आणि त्या कारणाने तो व्यावसायिक पीक काढण्याकरता दुर्लक्ष करतो. म्हणजेच काय झालं की जर का तुमचा इकॉनॉमिक समजा वाढवायचा असेल तर यावर सुद्धा लक्ष द्यावं लागेल. तिसरं हे आहे की जोखीम स्वीकारणारा विमा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. शेतविमा असणं खूप जरुरीचं आहे कारण की या दृष्टीने जर का आपण प्रयत्न केले तर नक्कीच या संरचनेवर प्रभाव टाकणारा हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आपल्याला दिसून येईल. आधाराची उपलब्धता आपल्याला करावी लागेल.
म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बी बियाणं असेल, खते असतील, पाणी पुरवठा असेल किंवा विपणन किंवा वाहतूक व्यवस्था असेल, इत्यादीवर सुद्धा जी काही पिकाची संरचना अवलंबून असते. या अंदाजानुसार जर का आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या शेंगदाण्याच्या लागवडीमध्ये किंवा मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचा उपयोग करीत असू किंवा याशिवाय कापसाच्या तुलनेत शेंगदाण्याचे पीक कमी वेळामध्ये समजा तयार होत असल्यामुळे शेतकरी या पिकाकडे मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित होईल. म्हणजेच काय झालं की आदान प्रदान, की तुझ्या ठिकाणी मी हा पीक घेतो आणि माझ्या ठिकाणी तू हा पीक घे. भूधारणा पद्धती बघा कशी आहे. तर जी काही पीक बटाईचं जे होतं त्याला आपण क्रॉप शेअरिंग सिस्टम्स जे असं म्हणतो. म्हणजे भूमी मालकांना कोणतं पीक घ्यावं हे निवडण्याचा जो काही अधिकार प्राप्त झालेला आहे, परिणामतः उत्पादन वाढविण्यामध्ये पिकाची संरचना अंगीकारण्यात येते. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या काही सरकारी उपाययोजना व पिकाची जी काही संरचना होती ती संरचना कशा पद्धतीने झाली, तर सरकारच्या कायदेशीर व शासकीय उपाययोजना ज्या काही आहेत त्या धोरणांच्या पिकाच्या संरचनेवर परिणाम होत असतो. शेतकऱ्यांना शेतकीय आदान व ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी ज्या काही सरकारी अनुदान सहाय्यक ठरू शकते किंवा काही विशिष्ट पिकाबाबत सरकार काही सोयीची व्यवस्था करू शकते. सिंचनाच्या सोयी, खते, बी बियाणे यांच्या बाबतीमध्ये ज्या काही सोयी सवलती देऊन पीक संरचनेमध्ये सरकार बदल घडवून आणू शकते किंवा खाद्यान्न पीक अधिनियम, भूमी उपाययोजना अधिनियम, तांदूळ, तीळ इत्यादी पिकाबाबतचा जो सखोल लागवडीची जी काही योजना आहे, उत्पादन शुल्क तसेच निर्यात प्रशुल्क इत्यादी उपायांचा एकाच वेळी अवलंब करून अपेक्षेनुसार जी काही अपेक्षा असेल त्यानुसार पिकाच्या संरचनेमध्ये बदल घडवून आणता येते. मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतीच्या उत्पादकाला निर्धारित करणारे घटक कोणते कोणते आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे बघावं लागेल की सामान्य कारणे कोणते कोणती आहेत. बरोबर, कारण काय की सामान्य कारण समजा जनरलाइज असेल तर त्याच्यावर आपल्याला उपाययोजना करता येतं. म्हणजेच एकंदरीत काय झालं की शेतीच्या उत्पादकाला निर्धारित करणारे घटक हे कोणते कोणते असतील, त्याचे सामान्य कारणे कोणते कोणते आहेत की भूमीच्या लोकसंख्येवर जी काही भार असेल तो भार कशा पद्धतीने आपल्याला कमी करता येईल. म्हणजे अजूनही जी काही लोकसंख्या आहे, बरीचशी लोकसंख्या कशावर अवलंबून आहे, शेतीवर अवलंबून आहे. आणि शेतीवर अवलंबून असल्यामुळे जवळपास 70% लोक शेतीचा निर्वाहाच्याच भरोशावर अवलंबून आहेत. त्या कारणाने भूमीच्या लोकसंख्येवरचा भार आपल्याला कमी करता कसा येईल हे बघावं लागेल. नंतर सामाजिक वातावरण आपण बघूया कसं आहे, सोशल एन्व्हायरमेंट कसं आहे. तर भारताचा ग्रामीण भाग जो आहे तो सामाजिक वातावरण ही शेती विकासाकरिता अत्यंत प्रतिकूल आहे. म्हणजे रूढिग्रस्त, अंधविश्वासी, दैववादी, अज्ञानी शेतकरी हे निम्मी उत्पादकतेला जबाबदार समजत असतात. आणि अशा प्रकारे हा शेतकरी लागवडीच्या परंपरागत किंवा जुन्या पुराणा तंत्राबाबत संतुष्ट आहे. तर याच्यामध्ये जर का आपण प्रगती केली आणि त्यांना प्रेरणा देऊन आपण समजा त्याच्यामध्ये समजा जर का उन्नती केली किंवा प्रगती केली तर नक्कीच आपल्याला बदल घडून दिसताना येईल. अपर्याप्त अशा विपणन व वित्त सेवा कोणत्या आहेत. आता वित्त व विपणन इत्यादी जी काही अपर्याप्त असल्यामुळे भारताची शेती जी काही अडचणीत आलेली आहे त्याची जी काही आपण व्यवस्था सर्व उपलब्ध नाहीत व जिथे उपलब्ध आहेत तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये महाग आहे. तर यामुळे भारतातील शेती हा गावातील सावकारांच्या कर्जामध्ये सापडलेला आहे. वित्ताच्यामुळे हा जो शेतकरी आहे तो सावकाराच्या याच्यामध्ये जो सापडला, गुरफट्यामध्ये सापडला, त्याला जर का आपण मोकळं केलं, फ्री केलं तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होईल. संस्थागत कारणे कोणते कोणते आहेत, तर जमीनदार किंवा भू स्वामित्वाची प्रणाली आहे. म्हणजे भारतीय शेतीच्या ज्या काही अल्प विकासाचे तसेच कमी उत्पादकता असण्याचे सर्वात महत्त्वाचं कारण कोणते असेल तर जमीनदारी प्रथा राहिलेली आहे. बरोबर, आणि या प्रणाली अंतर्गत जमीन कसणारा कृषक किंवा शेतकरी हा जमिनीचा मालकच राहत नाही. आणि ज्या मध्यस्थाचे उच्चाटन होऊन जमीनदारी पद्धती जी काही असेल ती कायद्याने काय झालेली, नष्ट झाली, तरी कास्तकारांची परिस्थिती आज सुद्धा समाधानकारक नाही. कारण कास्तकार हा भूमी मालक नसल्यामुळे शेती कसण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्याला रेंट द्यावा लागेल, खंड द्यावा लागतो. तसेच जे काही जमीनदार असेल किंवा जे काही शेतीवरून हुसकवून शकत असल्यामुळे
कास्तकारांची स्थिती ही अत्यंत असुरक्षित आहे आणि हा मालकी हक्कांचा अभाव, असुरक्षिततेची भावना यामुळे शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी आशा करणे व्यर्थ ठरते. तर या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये मालक असलेले शेतकरी जर का आपण उत्पादकताने कुशलतापूर्वक समजा संघटन करू शकलो तर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नक्कीच फायदा होईल. शेतीचा जो काही अनार्थिक प्रकार आहे, ज्याला अनइकॉनॉमिक होल्डिंग आपण असं म्हणतो, म्हणजे शेतीचा जो अनार्थिक प्रकार आहे म्हणजे काय झालं की भूखंडाचा आकार 2 हेक्टरपेक्षा कमी असेल किंवा भूखंड किंवा जमिनीचे तुकडे अत्यंत लहान असतील, एवढेच नव्हे तर त्याची वाटणी सुद्धा लहान लहान तुकड्यामध्ये झाली असेल किंवा अत्यंत लहान तुकड्यावर श्रमप्रधान तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकत नसेल किंवा अत्यंत छोट्या आकाराच्या शेतीमुळे संचयन सोयीची जी काही उचित उपाययोजना आहे ते करू शकत नसतील, तर अशा वेळेस आपसातील भांडणे किंवा कोर्ट कचेऱ्या दूर ठेवून भारतीय कृषीची उत्पादकता कमी असण्याचं किंवा अत्यंत जमीन कमी असण्याचं शेतकऱ्यांकडे हा सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर आपण बघू की तांत्रिक घटक कोणते कोणते आहेत. बरं, ठीक आहे. तर मग आपण त्याच्यामध्ये तांत्रिक घटक कोणते कोणते आहेत ते बघूया. तर शेतीमध्ये जे काही मागासलेपणाचा किंवा तंत्राचा जो काही वापर आहे तो वापर कशा पद्धतीने करायचा, म्हणजे जे काही जुने पुराणे जे काही तंत्राचा वापर आपण करतोय त्याच्यामध्ये नवीन आपण काय सुधारू शकतो. म्हणजे अजूनही काही ठिकाणी लाकडी नांगर समजा असेल, बरोबर, किंवा वखर असेल है ना, तर ते जाऊन समजा किंवा बैलांचा आपण सोबत घेऊन आपण समजा हे करत असेल तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची जी काही कसायसाठी जे काही ट्रॅक्टर म्हणून किंवा जे काही योग्य तंत्रज्ञानामध्ये निर्मित झालेले जे काही यंत्र असतील, त्याचप्रमाणे योग्य खतं असतील, बी बियाणं असेल, त्याचा अजूनही जो काही मर्यादित वापर जो होतो आहे तो समजा झाला मोठ्या प्रमाणामध्ये, तर भारतातील शेती ही परंपरागत पद्धतीने करण्यात येत नसल्यामुळे तिची उत्पादकता ही कशी आहे, निम्न स्तरावर आहे. आणि आपण समजा त्याच्यामध्ये जर का योग्य तंत्राचा वापर केला तर नक्कीच त्याच्यामध्ये फायदा होईल. अपर्याप्त सिंचन व्यवस्था आहे, बरोबर, म्हणजे कसं आहे की जोपर्यंत शेतीला व्यवस्थित अशी पाणी पुरवण्याची सोय होणार नाही, कारण की भारताचा शेतकरी हा अजूनही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे ना, तर हा अवलंबितपणा समजा दूर झाला आणि समजा योग्य पाणी पुरवण्याची किंवा जलसिंचनाची समजा सोय करून दिली शेतकऱ्यांना तर नक्कीच त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होईल. ओके देन, थँक्यू.